स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे मीना सावजी ब्लॉग. तर नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे नवीन व्हिडिओसोबत. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? तर मी सुद्धा मजेत आहे. आणि आजचा व्हिडिओ आहे की रेसिपी नाही आणि नाही माझं रुटीन. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. तर व्हिडिओ कशावर आहे तर मला रेसिपी शूट करायची होती सर्वात पहिले. पण तिथे माझा मुलगा आला आणि त्याने ट्रायपॉड घेतला आणि सगळ्या घरामध्ये घेऊन फिरून राहिला होता. त्यामुळे रेसिपी शूट करता आली नाही. आणि तो छोटा आहे त्याच्यामुळं त्याला काही करतासुद्धा येत नाही, कारण 1.5 वर्षाचा मुलगा, त्याला आपण काय करणार आहे. तो जे वस्तू दिसली त्या वस्तूसोबत खेळण्याचा प्रयत्न करते. तर मी तुम्हाला आज माझं साडी कलेक्शन दाखवते. तर साडी कलेक्शन असं की मी तुम्हाला काठापदराच्या साडी कलेक्शन दाखवते. माझ्याकडे जास्त तर काही काठापदराच्या साड्या नाही आहेत, थोड्याफार आहेत. तर मी तुम्हाला तेच काठापदराच्या साडीचं कलेक्शन दाखवते. आणि ते जर तुम्हाला आवडलं तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझं जे सिंथेटिक साड्या असतात, त्याचबरोबर जे फॅन्सी साड्या असतात त्याचंसुद्धा मी तुम्हाला कलेक्शन दाखवेन. तर सर्वात पहिले तुम्हाला हे साडी कलेक्शन आवडते का ते बघा, आणि त्यानंतर मग मी तुम्हाला ते साडी कलेक्शन दाखवेन. तर मी तुम्हाला माझी पहिली साडी दाखवते. जी पहिली साडी, आणि हिचे काठ म्हणाल तर वरच्या साईडने आपण जिथे घालतो आपण ते छोटे आहेत, आणि जे मिऱ्यामध्ये येतात तर त्या साईडने याचे काठ मोठे आहेत. तर काठावरती खूप छान अशी डिझाईन आहे. आणि पूर्ण साडी हे एकाच कलरमध्ये आहे, याच कलरमध्ये आहे. जशी तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये तशीच ही साडी आहे. खूप छान अशी साडी आहे आणि घातल्यानंतर तर एवढी सुंदर दिसते ही साडी. आणि मेन म्हणजे हे साडी घातल्यानंतर अंगावर फुगत वगैरे नाही, अगदी चोखून आणि खूप छान दिसते. तर ही साडी मी 2 किंवा 3 वेळा घातली, तेव्हापासून घातली नाही. आणि या साडीला झाले आहेत म्हणजे 4 किंवा 5 वर्ष झाली. मी एका दिवाळीमध्ये साडी घेतली होती. आणि याचा पदर असा ब्ल्यू कलरमध्ये पदर आहे. याचा पदर दाखवते मी तुम्हाला. याचा तर पदर असा आहे या साडीचा, आणि पदरावर पण खूप छान अशी फुलाची डिझाईन आहे. तर पदरसुद्धा खूप छान दिसतो आणि ब्लाऊजसुद्धा याच कलरमध्ये आलेला आहे या साडीमध्ये. तर घातल्यानंतर तर एवढी सुंदर दिसते ही साडी. तर ही आहे माझी पहिली साडी, आणि मी घेतलीसुद्धा होती हीच पहिली साडी काठापदराची. आधी मी काठापदराची साडी घेतली नव्हती. जे मला होत्या आधी तेच साड्या होत्या. जर जेव्हापासून काठापदराच्या साड्या घालत आहेत तेव्हा मी ही पहिलीच साडी घेतली होती, कारण मला जास्त काही काठापदराच्या साड्या आवडत नाहीत. पण आहेत अशा ज्या आवडतात ते मी मोजक्याच घेतलेल्या. तर ही माझी पहिली साडी आहे. ही साडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच लाईक शेअर करा, आणि साडी जर आवडली असेल तर एक कमेंट्स नक्की करा. त्यानंतर आहे माझी दुसरी साडी. तर दुसरी साडी आहे माझी हे, आणि ही साडी आहे पूर्ण अशी गोल्डनमध्ये आहे, आणि ब्ल्यू कलर आहे याच्यामध्ये थोडासा, आणि आतमधूनसुद्धा या साडीमध्ये ब्ल्यू आणि पिंक कलर आहे थोडा. तर हे साडी घेतली होती मी, माझी भाची आहे, माझ्या भाचीचं लग्न होतं तेव्हा मी ही साडी घेतली होती. तर हिचे काठ आहेत, अशा प्रकारे काठ आहेत, आणि खालून काठ म्हणाल तर थोडा मोठा आहे हिचा, असा काठ आहे या साडीचा. तर हे साडी पण खूप सुंदर अशी दिसते घातल्यानंतर. पण या साडीचं एक आहे की ही साडी घातल्यानंतर खूप फुगते, त्यामुळे मी हे साडी एकच वेळा घातली, त्यानंतर घातली नाही. तर असा काठ आहे या साडीचा, आणि पिंक कलरमध्ये आहे. आतमधून सुद्धा ही साडी थोडी ब्ल्यू आणि पिंक कलरमध्ये आहे. आणि हा आहे या साडीचा पदर. मी पदर दाखवते तुम्हाला. या साडीचा पदर अगदी प्लेन आहे, पण खूप छान दिसते साडी. म्हणजे एवढी सुंदर दिसते घातल्यानंतर, पण थोडी फुगते अंगावर, त्यामुळे मी हे साडी एकच वेळा घातली होती. तर हा आहे पदर या साडीचा. तर ही साडीसुद्धा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर हे खालून काठ आहेत असे, असा पिंक, आणि असा हा जो आहे तो ब्ल्यू कलर आहे या साडीमध्ये. तर ही आहे माझी दुसरी साडी. त्यानंतर आहे माझी हे लग्नातली साडी आहे, म्हणजे मला लग्नामध्ये जे साडी असते ना लग्न लावायची ते साडी आहे. तर ही साडी आहे पैठणी, आणि या साडीला भरपूर वर्ष झाले, म्हणजे माझ्या लग्नातली आहे. तर तुम्ही समजू शकता 15 वर्ष झाले या साडीला. तर हिचे काठ अगदी छोटे आहेत, आणि खूप छान अशी डिझाईन आहे. मी तुम्हाला दाखवते जवळ. तर अशी डिझाईन आहे, आणि या साडीवरती आतमधून पूर्ण अशी प्लेन आहे, आणि जे आपला पदर असते असा, त्या पदरावरती अशा प्रकारची डिझाईन दिलेली आहे. जास्त काही दिसत नाही आहे हे डिझाईन, पण अशी जी डिझाईन आहे बारीक अशी वर्क आहे ह्याच्यावरती, थोडं दिसतसुद्धा नाही, त्याच कलरमध्ये असल्यामुळे ते दिसत नाही. आणि ही साडी पूर्ण प्लेन आहे. पैठणी म्हटल्यानंतर तर ते प्लेनच येणार पूर्ण.
आणि यामध्ये सुद्धा अशाच कलरचं ब्लाऊज आलेलं आहे, ब्लू कलरमध्ये ब्लाऊज आहे. त्यानंतर आहे माझी तिसरी साडी, म्हणजे चौथी साडी आहे. तर हे साडीसुद्धा ब्ल्यू कलरमध्येच आहे. तर मला जास्तीत जास्त ब्ल्यू कलर आवडते, त्यामुळे माझ्याकडे ब्ल्यू कलरच्या आणि व्हाईट क्रीम कलरच्या या 2 कलरच्या साड्या माझ्याकडे जास्त आहेत, कारण मला क्रीम कलर आणि ब्ल्यू कलर हे 2 कलर मला जास्त आवडतात. तर हे साडीसुद्धा आहे ब्ल्यू कलरमध्ये. तर हे आतमधून आहे मोरपंखी कलरमध्ये साडी आहे हे. तर हे साडी आहे खालच्या साईडनं अशी आहे, थोडा छोटा आणि असा थोडा मोठा असा काठ आहे या साडीचा. आणि आतमधून म्हणाल तर मोरपंखी कलर आहे या साडीचा. दाखवते मी तुम्हाला पूर्ण उघडून. ही साडी खूप सुंदर अशी साडी आहे आणि ही साडी मला आणलेली आहे माझ्या मिस्टरांनी, चेन्नईवरून आणलेली आहे साडी. तर पूर्ण मी तुम्हाला ही साडी उघडून दाखवते. तर हा कलर येतो ब्ल्यू आणि हा असा मोरपंखी कलरमध्ये कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे. तर या साडीचा कपडा असा सिल्कमध्ये येते थोडासा, आणि हे पण घातल्यानंतर एवढी सुंदर दिसते. आणि ही साडी जी आहे मला माझ्या मिस्टरांनी चेन्नईवरून आणली होती. 2 साड्या आणल्या होत्या, एक क्रीम कलरमध्ये आहे आणि एक ही आहे. तर त्यापैकी एक ही साडी आहे आणि एक दुसरी आहे क्रीम कलरमध्ये, ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर पाहू शकता या साडी घातल्यानंतर एवढं छान लुक येते. आणि याच्यामध्ये ब्लाऊजसुद्धा ब्ल्यू कलरमध्येच आहे, म्हणजे मला ब्ल्यू कलर खूप आवडते, त्यामुळे माझ्याकडे जास्तीत जास्त तुम्हाला ब्लाऊज साडी वगैरे ब्ल्यू कलरमध्येच दिसेल. तर हे आहे. त्यानंतर आहे ही साडी. तर ही साडी आहे पूर्ण अशी पोपट ग्रीन कलरमध्ये साडी आहे आणि ही सुद्धा पूर्ण प्लेन अशीच साडी आहे. याच्यावरती डिझाईन आहे इथे आणि पूर्ण अशी पोपट ग्रीन कलरमध्ये साडी आहे. आणि असे काठा आहेत या साडीचे, दोन्ही साईडनी सेम काठा आहेत, काठामध्ये काहीही फरक नाही, दोन्ही साईडनी याचे सेम असेच काठा आहेत. आणि ऑरेंज कलरमध्ये यामध्ये ब्लाऊज आहे, अशा कलरमध्ये ब्लाऊज आलेला आहे. तर ही साडी बोलावली होती ऑनलाईन, म्हणजेच माझ्या भावाने बोलावली होती ऑनलाईन. तर या साडीसुद्धा झाले आहेत 3-4 वर्ष झाले असेल, कारण ही साडी ऑनलाईन बोलावली होती, दिवाळीच्या वेळेस बोलावली होती आणि भावाने बोलावली होती, माझ्या मोठ्या भावाने. तर ही साडी दिवाळीची आहे. त्यानंतर आहे माझी हे साडी. तर हे साडी पूर्ण अशी ऑरेंज कलरमध्ये आहे. तर हे साडी कॉमन आहे सर्वांकडेच अशी, ही साडी भरपूर पॅटर्न चालू आहे या साडीचं. आणि खालच्या साईडनं आहे या साडीला वर्क आहे. तर पूर्ण वरून अशी प्लेन आहे आणि खालच्या साईडने अशी वर्क आहे, थोडंफार असं वर्क आहे, तुम्ही पाहू शकता. आणि याची काठ दोन्ही साईडनं सेम आहेत, वरून आणि खालच्या साईडने सुद्धा सेम आहे. आणि पदराला खूप छान असे गोंडे आहेत. तर हे जे गोंड्याच्या साड्या आहेत ना, मला अशा पदराला गोंडे असतात ते खूप आवडतात ह्या साड्या, आणि घातल्यानंतर सुद्धा पदर छान दिसते त्या साड्यांनी. तर याचा पदर आहे ग्रीन कलरमध्ये नाही आहे, ब्लाऊज निघलेला आहे या साडीमध्ये ग्रीन कलरमध्ये. तर हे जे साडी आहे ना, खूप सुंदर अशी साडी आहे आणि मी एकच वेळा घातली हे साडी. तर हे साडी माझी नाही आहे, ही साडी मला दिलेली आहे माझ्या आईने, कारण ते घालत नाही आहे, थोडी हेवी आहे, त्यामुळे ते घालत नसल्यामुळं हे साडी तिने मला दिली आणि मला असं आवडलीसुद्धा. तर मी ही साडी घातली होती, संक्रांतीला घातली होती, मागच्या संक्रांतीला घातली होती ही साडी. तर खूप सुंदर अशी साडी आहे ही. हिचा पदर दाखवते मी तुम्हाला, ग्रीन कलरमध्येच येते थोडाफार, पण ग्रीन आणि गोल्डनमध्ये येते याचा पदर. तर असा आहे याचा पदर, खूप सुंदर आहे याचा सुद्धा पदर आहे, बघू शकता किती छान अशी डिझाईन आहे. आणि हे साडी तिला घेतली होती, माझ्या भावानेच घेतली होती, त्यांनी जेव्हा नवीन दुकान टाकलं होतं साड्यांचं. तर साड्या विकायला आणल्या होत्या, तेव्हा त्यांनी 3-4 साड्या अशा घरच्यासाठी आणल्या होत्या आणि 5 साड्या आणल्या होत्या घरच्यासाठी. तर त्या दोघींनी 2 साड्या काढल्या होत्या, म्हणजेच माझ्या वहिनीने आणि आईनं काढली होती. तर तेव्हा मला ही साडी आवडली नव्हती, त्यामुळं मी यामधलं पॅटर्न काढलं नव्हतं, कारण माहीत आहे आज न उद्या आई आपल्याला ही साडी देतेच, त्यामुळं मग मी ही साडी आईकडून घेतली, म्हणजेच तिने मला दिली ही साडी. तर ही साडी खूप माझ्या अशी जवळची आहे. त्यानंतर आहे माझी हे एक साडी. तर ही सुद्धा साडी ब्ल्यू आहे आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मला ब्ल्यू कलर आवडते, त्यामुळे हे सुद्धा ब्ल्यू आहे. आणि हिचा काठ असा खूप मोठा आहे, खालची बॉर्डर आहे खूप मोठी आहे आणि पूर्ण साडी अशी आहे, प्लेनमध्ये आहे वरती, आणि रेड कलरच्या त्यामध्ये बुट्ट्या आहेत आणि बुट्ट्या आहेत.
ब्लू कलर आहे, रेड कलरमध्ये बुट्टे आणि हे पूर्ण असा काठ आहे या साडीचा, मध्ये सुद्धा रेड कलरमध्ये आहे आणि वरच्या साईडनी छोटा काठ आहे. तर हा छोटा काठ आहे, पूर्ण बुट्टे आहे तुम्ही बघू शकता. तर यामध्ये ब्लाऊजसुद्धा अशाच कलरमध्ये आलं होतं, पण मी या साडीमधलं ब्लाऊज घातलं म्हणजे काढलंच नाही आहे. तर मी यावरती रेड कलरचं ब्लाऊज घालते. हे सुद्धा साडी घातल्यानंतर खूप सुंदर आणि खूप छान अशी दिसते. त्यानंतर आहे माझी, तर ही साडी आहे, पूर्ण साडी हे प्लेन आहे आणि अशा प्रकारे याच्यावरती डिझाईन आहे. वरच्या साईडने याचा छोटा काठ आहे, खालच्या साईडने याचा असा मोठा काठ आहे. अशी बॉर्डर आहे याची आणि पूर्ण साडी अशीच आहे. यालासुद्धा गोंडे वगैरे आहे आणि याचा पदर अगदी प्लेन आहे, जास्त काही डिझाईन नाही याच्या पदरावरती. अशाच प्रकारे डिझाईन येते आणि थोडी कमी येते, अशीच येते पण थोडी कमी येते. पण खूप सुंदर अशी साडी दिसते ही. आणि ही साडी मी घातली होती माझ्या भाचीच्या कुंकामध्ये, जानेवारीमध्ये तिचं कुंकू होतं तेव्हा मी ही साडी घातली होती. तर खूप छान अशी साडी ही दिसत होती. जर या साडीवरचा फोटो असला तर मी फोटोसुद्धा लावेन. आणि हिचं जे काम आहे हे अशा प्रकारे पदर आहे, तुम्ही पाहू शकता. तर असा आहे या साडीचा पदर. तर याचा जे कपडा आहे तो जेव्हा आम्ही घ्यायला गेलो होतो तेव्हा कांजीवरमचा कपडा आहे असं म्हटलं होतं त्यांनी. माहीत नाही मला हा कपडा कोणता आहे ते, पण त्यांनी म्हटलं होतं की हा कांजीवरमचा कपडा आहे. तर खूप सुंदर अशी साडी आहे. तर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही एक लाईक करा आणि माझी कोणती साडी आवडली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर आहे माझी हे साडी. तर हे साडी मी आणखी घातली नाही आहे, पण ही एक सुद्धा काठा पदराचीच आहे आणि याच्यामध्ये ब्लाऊज आलेला आहे, अशा कलरचं ब्लाऊज आहे आणि हे आहेत या साडीचे काठ. तर हे थोडी शायनिंगमध्ये आहे साडी, म्हणजे ऊन सावली आहे. उन्हामध्ये गेल्यानंतर हिचा कलर थोडासा असा धूपचासारखा होते, थोडा चेंज होतो या साडीचा कलर. तर हे साडी अशी आहे आणि ब्लाऊज असा आहे या साडीमध्ये. तर घातल्यानंतर सुद्धा खूप छान लुक येईल या साडीचं, पण मी अजून ही साडी घातलेली नाही आहे. तर असं होतं माझं साडी कलेक्शन. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि यामधून तुम्हाला कोणती साडी आवडली ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. आणि हे साडी कलेक्शन जर तुम्हाला सर्व आवडलं असेल तर मला फॅन्सी साडी कलेक्शन मी तुम्हाला दाखवू की नाही दाखवू ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तर अशा होत्या माझ्या साड्या. जास्त काही माझ्याकडे काठापदराच्या साड्या नाही, मी पहिलेही बोलली तुम्हाला. तर जेवढ्या होत्या मी तेवढ्या तुम्हाला दाखवल्या. आणि जर आवडल्या असेल तर एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब करा. तर चला भेटू आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.